महाशिवरात्रीला करा खमंग खुसखुशीत साबुदाणा वडा। तेल न पिणाऱ्या साबुदाणा वड्यांची परफेक्ट रेसिपी। नमस्कार, कुकिंग पेअर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। साबुदाणा वडे तळण्यासाठी तेल खूप गरम असले पाहिजे। वडे कमी गरम तेलात टाकले तर तेल शोषून घेतात किंवा वडे तेलातच फुटतात। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला मिळेल। व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून कृपया आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा। चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया साबुदाणा वडे रेसिपी। यासाठी लागणारे साहित्य: मध्यम आकाराचा साबुदाणा 1 कप भिजवलेला, बटाटे 5 उकडलेले, शेंगदाणे अर्धा कप भाजलेले आणि जाडसर दळलेले, कोथिंबीर पाने 2 ते 3 चमचे बारीक चिरलेली, यासाठी कोथिंबीर लागणार आहे, संदई व मीठ 1.5 टीस्पून, हिरवी मिरची 2, आले पेस्ट 1 टीस्पून, काळी मिरी 8 ते 10, तेल तळण्यासाठी। आता जाणून घेऊया कृती। 1 कप साबुदाणा 1 कप पिण्याच्या पाण्यात 3 ते 4 तास भिजवून ठेवा। साबुदाणा भिजवल्यानंतर जास्त पाणी दिसल्यास ते काढून टाका। उकडलेले बटाटे सोलून चांगले मॅश करा। साबुदाण्यामध्ये मॅश केलेले बटाटे घाला, त्यात मीठ, बारीक चिरलेली हिरवी मिरची, आले पेस्ट, बारीक केलेली काळी मिरी, बारीक केलेले हिरवे धने आणि दळलेले शेंगदाणे घाला आणि मिश्रण एकजीव करा। वडे बनवण्याचे मिश्रण तयार आहे। यानंतर कढईत तेल टाकून गरम करा। मिश्रण थोडं थोडं काढा, गोल आकार घ्या आणि तळ हाताने दाबून चपटे करा आणि वडे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्या। तयार वडे प्लेटवर ठेवा। याचप्रमाणे सर्व मिश्रणाचे वडे तयार करा। एक वडा गरम तेलात टाका। वडा व्यवस्थित शिजत असेल तर कढईत 3-4 वडे टाका आणि साबुदाणा वडे सोनेरी होईपर्यंत तळा। तळलेला साबुदाणा वडा नॅपकिन पेपरवर एका प्लेटवर पसरून ठेवा। त्याचप्रमाणे सर्व वडे तळा। गरमागरम साबुदाणा वडे हिरव्या कोथिंबीरीची चटणी, गोड चटणी किंवा टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करा आणि खा। वडे तळण्यासाठी तेल खूप गरम असले पाहिजे। वडे कमी गरम तेलात टाकले तर ते तेल आत शोषून घेतात आणि ते तेलात फुटतात। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। आपल्याला कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील कमेंट करून नक्की सांगा। अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीजसाठी कुकिंग पेअर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।